नमस्कार सर्वांना. आज आपण चालले आहोत गणपतीपुळ्याला. चला तर मग आज आपण ह्या प्रवासाला सुरुवात करूया. लेट्स गो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेने मे महिन्याच्या एका उष्ण सकाळी गणपतीपुळ्याला जायचा निर्णय घेतला. मुंबई पुणे एक्सप्रेसवे अर्थातच फार सुंदर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेने आम्ही ठरवले की आम्ही खालापूर मार्गे गणपतीपुळ्याला जाऊ. खालापूरचा रस्ता घेण्यामागचं कारण एकच, तो रस्ता फारच सोयीस्कर आहे आणि तिथे आपली खाण्यापिण्याची सोय देखील अतिउत्तम आहे. चला तर जाऊया खालापूरकडे. खालापूरचा हा टोल गाठायला आम्हाला घरापासून 1.5 तास लागला. सकाळी गर्दी नसल्यामुळे आम्ही ह्या टोल पर्यंत लवकर पोहोचलो. हा टोल जसाच आपण क्रॉस करतो तिथून पुढे अगदी 700 ते 800 मीटरच्या अंतरावरती आपण एक लेफ्ट टर्न घेऊन खालापूरच्या रोडला सुरू करतो, जिथून आपण आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. टोल नाका क्रॉस झाल्यानंतर पण ती डाव्या बाजूलाच आपली गाडी ठेवली तर आपल्यासाठी हे वळण घ्यायला अगदी सोयीस्कर ठरेल. आपण खालापूरच्या ह्या टोल नाक्याच्या एक्झिट नंतर जेव्हा लेफ्ट टर्न घेतो तेव्हा अगदी नॅरो रोड आपल्याला दिसतो. हा रोड घेऊन आपल्याला आपला पुढचा प्रवास चालू ठेवायचा. बिलीव्ह मी, लहान वाटतो पण पुढचा प्रवास फारच सुंदर होईल. खालापूर एक्झिट सोडल्यानंतर आम्ही साधारण 5 ते 5.5 किलोमीटर अंतरानंतर नाश्ता करायला थांबायचं ठरवलं. आमचं हॉटेल आधीपासूनच ठरलेलं होतं आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्ता करायला थांबलो. चला तर जाऊया नाश्ता करायला हॉटेल सुमन मध्ये. आपण पोहोचलोय हॉटेल सुमनला. हॉटेल सुमनला निवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अगदी सकाळी 7-7:30 वाजताही तुम्हाला इथे गरम गरम नाश्ता सर्व केला जातो. मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि भजे हे खाऊन आम्ही इथे फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ट्रस्ट मी, सुमन हॉटेलचा वडापाव आणि भजे यांनी आम्हाला एनर्जाइज केलंच, पण त्याचबरोबर पुढच्या प्रवासाची तयारीही करून दिली. खाऊन आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासाला आणि आमचा पुढचा टप्पा होता पालीचा बल्लाळेश्वर गणपती. बल्लाळेश्वरला जाताना आम्ही वाकणच्या एका छोट्याशा गावातनं चाललो होतो. आजूबाजूचा परिसर, डोंगर, दऱ्या हे पाहून मन एकदमच सुखावलं. चला जाऊया बल्लाळेश्वर गणपतीला. पालीमध्ये पोहोचल्यानंतर गावामध्ये आम्ही एक पे अँड पार्क ची सोय बघितली. तिथे आम्ही गाडी पार्क केली. तुम्ही बघू शकता की ही सुविधा अतिशय चांगल्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि गाडी पार्किंगची काहीही कटकट न डोक्यात ठेवता आम्ही पुढे गणपतीच्या दर्शनाला निघालो.
एंट्रन्समधनं आत गेल्यानंतर आम्ही पूजेचे थाळ घ्यायला एका ठिकाणी थांबलो. तिथेच आमच्या वाहना काढल्या आणि पुढे मुख्य दाराकडे जायला आम्ही सुरुवात केली. पुष्पाताईंकडनं आम्ही थाळी घेतली आणि ह्या थाळीमध्ये आम्हाला एक नारळ, एक हार, मोदक आणि दुर्वा हे सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मिळाले. मी पण इथे ताट घेऊ शकतात आणि पुढे देवाच्या दर्शनाला जाऊ शकतात. साधारण ह्या टप्प्यापुढे आम्हाला कॅमेरे आत घेऊन जायची परवानगी नव्हती. तिथून पुढे आम्हाला दर्शनाची एक लहान रांग लागली. अगदी 5 मिनिटात आम्ही गर्भगृहाच्या आतमध्ये पोहोचलो. देवाचे दर्शन घेतले, काही काळ बसलो आणि आम्हाला तिथे आरतीसाठीही उपस्थित राहता आले. आरती करत असताना तिथे चालू असलेला घंटानाद, टाळ्यांचा गडगडाट आणि ती आरती हे सगळे आमच्या मनाला फारच भावले. आम्ही बाहेर आलो, काही काळ विश्रांती घेतली, हा सुंदर व्हिडिओ काढला आणि थोडीशी माहिती मिळवली. बल्लाळेश्वर गणपती हा पालीर नावाच्या गावामध्ये आला कसा? तो एका लहानशा मुलामुळे. बल्लाळ हा गणपतीचा मोठा भक्त होता. त्याचं कारण एवढंच की अवघ्या एवढ्याशा चिमुकल्या पोराने गणपतीला पालीरमध्ये नेहमीसाठी राहण्याचा हट्ट केला आणि त्या चिमुकल्या भक्ताची ही इच्छा गणपतीने पूर्ण केली. म्हणूनच आज आपल्याला अष्टविनायकातला हा तिसरा गणपती त्याच भक्ताच्या नावाने ओळखला जातो, तो म्हणजे बल्लाळेश्वर. ह्या मंदिराच्या समोर एक लहानसा सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये तुम्हाला कासव आणि मासे मिळतील, जे बघून तुमचं मन सुखावेल बरं का. हे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळ्याकडे वाया चिपळूण. ठिकठिकाणी रोडचे काम चालू आहे, त्यामुळे ठरवल्यापेक्षा थोडा उशीरच झाला पोहोचायला. पण त्याने काय आम्ही थांबलो नाही. वाटेने काजूच्या बागा, बिया गोळा करत आम्ही पुढे गेलो आणि ह्या बागेंमधले हे 2च काजू जरी मिळाले असतील तरी खाऊन मन एकदम प्रसन्न झालं. पुढचा प्रवास करत असताना आम्हाला मोर्या काका भेटले. ह्यांच्याकडनं आम्ही 2 फणसं विकत घेतली. कोकणातल्या फणसातले गरे हे नक्कीच विकत घेतलेल्या फणसापेक्षा गोड असतात, हे मला ह्या अनुभवातनं लक्षात आले. तुम्ही कधी कोकणाकडे गेलात तर फणस घ्यायला लाजू नका बरं का. दुसऱ्या दिवशी आम्ही तयार झालो आणि निघालो ते गणपतीपुळ्याच्या दर्शनाला. जसे तुम्ही पाहताय, आम्ही 15 मिनिटांमध्ये गणपतीपुळ्याला आमच्या हॉटेलहून पोहोचलो आणि या रांगेत लागलो. साधारण सकाळी
8:15 वाजता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो आणि 9 वाजता आम्ही गर्भगृहामध्ये प्रवेश केला, ते म्हणजे आमच्या दर्शनासाठी. कारण हा पीक पिरियड असल्यामुळे आम्हाला इथे 45 ते 50 मिनिटं दर्शन घेण्यासाठी पोहोचायला लागले. हा आहे गणपतीपुळेच्या गणपतीचा आजूबाजूचा परिसर. मंदिर खूपच सुंदर आहे. लाल मातीतला गणपती आणि आजूबाजूचा परिसर बघताच मन एकदम लाटेंच्या आवाजामध्ये रमते. माझ्या मते हे मंदिर सुंदर तर आहेच, पण ह्याला बेस्ट व्ह्यूज सुद्धा आहे. तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसेल की मागे डोंगर, समोर समुद्र किनारा आणि मध्ये मंदिर. या मंदिराची एक अशी विशेषता आहे की बाकी हिंदू मंदिरांप्रमाणे गणपतीची मूर्ती एका उंच स्टेजवर नसून खाली एका खड्ड्यात असल्यासारखी तुम्हाला जाणवेल. तुम्हाला गणपतीच्या मूर्तीकडे बघायला खाली बघावे लागेल, नक्की वर जसं आपल्या बाकी मूर्त्या असतात. गर्भगृहाच्या आतमध्ये ही स्वयंभू मूर्ती तुम्हाला दिसेल. अतिशय साधी, भोळी आणि सुंदर ही मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतले, बाहेर आलो आणि बीचवर काही काळ मजा केली. असे म्हणतात गणपती आधी गुळ्यात होते आणि तिथल्या एका कोकणी बाईच्या बोलण्याचा राग घेऊन ते पुळ्याला स्थलांतरित झाले आणि ह्याचमुळे आज गणपतीपुळ्याला ओळखले जाते गणपतीपुळे ह्या नावाने. चला रिसॉर्टकडे जाऊया आणि मजा करूया. या सुंदर नारळाच्या बागेंमधनं चालत असताना मला तर खूपच आनंद झाला. नारळ, फणस, उकडीचे मोदक, करवंद, आंबे आणि अजून असंख्य असे फळं आणि पदार्थ आम्हाला कोकणामध्ये खायला मिळाले. त्याच मधला बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे हा लंच विथ द बेस्ट व्ह्यू इन द वर्ल्ड. आमचा प्रवास तरी गणपतीपुळ्याला येऊन इथे संपला आणि इथे आल्यानंतर मला एक कोकणाबद्दलची सुंदर कविता आठवली. कोकण माझ्या आठवणीतले कोकण, मन प्रसन्न करणारे कोकण, अथांग समुद्र म्हणजे कोकण, नारळी पोफळीच्या बागा म्हणजे कोकण, मुसळधार पाऊस म्हणजे कोकण, हिरवीगार भाताची खाचरं म्हणजे कोकण. कोकण माझ्या आठवणीतलं कोकण, मन प्रसन्न करणारं कोकण.